जिंदाबाद संविधान जिंदाबाद 5% मुस्लिम आरक्षण मिळालंच पाहिजे 5% मुस्लिम आरक्षण मिळालंच पाहिजे मी प्रतिनिधी प्रणाली रासे सर आपलं नाव अच्छा जो तुम्ही आज मोर्चा काढलेला आहे त्याचं कारण काय ते कळेल का आम्हाला कारण मॅडम आज तुम्ही बघत आहे भारत देशामध्ये मुस्लिम समाजाचा हाल काय आहे अन्याय अत्याचार खूप वाढत एकटा जाताना मॉब लिंचिंगसारखे किती एक उदाहरण तुम्हाला सांगू शकतो लई उदाहरण आहे तर ते कुठं ना कुठं थांबणं गरजेचं आहे. तर तुम्ही मुंबईलाच म्हणजे का निघताय महाराष्ट्रामध्ये जे सुप्रीम कोर्टने 5% आरक्षणाची मान्यता दिली जे 5% आरक्षण 2014मध्ये फडणवीस सरकारने थांबवलेलं होतं आणि फडणवीसला आम्ही विनंती करतो की महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजांनी पण BJPला मतं घातलं आहे आणि ते मताचा विषय नाही आहे परंतु जे पदावरती त्यांनी बसले ते पदाचं महत्त्व आहे ते पदामध्ये त्यांनी संविधानाचा शपथ घेऊन ते पदावरती बसले जे मुस्लिम समाजावरती अन्याय अत्याचार होत आहे ते कुठं ना कुठं थांबण्याची गरज आहे म्हणून आम्ही त्यांच्याकडनं माझी हक्काने आम्ही चाललो आणि आमचे मागण्या त्यांना मान्य करावं लागलं. किती दिवस लागणार आहे किती दिवस लागणार आहे जाण्यासाठी 26 दिवस लागणार आहे. म्हणजे तुम्ही पायी जाणार आहात की म्हणजे ट्रॅव्हलिंग करत जाणार पायी जाणार आहे ही संघर्ष यात्रा आहे पूर्ण महाराष्ट्राला जे महाराष्ट्रामधील मुस्लिम समाज आहे त्या झोपलेला आहे त्यांना जागवण्याचा एक प्रयत्नही यात्रेतून घेत आहे. जे आज तुमच्या समाजाच्या नागरिकांकडून किंवा प्रत्येक उमेदवाराकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला की सरकारकडून समाजाकडून जे नागरिकांकडून हे समाज जागरूक होणं गरजेचं आहे जे समाजावरती अन्याय अत्याचार होत आहे सरकार याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि कुठं ना कुठं थांबण्याची गरज आहे संरक्षणाची गरज आहे मुस्लिम समाजाला. मैं मराठा सेवा संघ और छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड की तरफ से जो मुस्लिम आरक्षण के लिए हमारे शेख साहब जो निकले हैं मैं उनको उनकी पूरी टीम को मुबारकबाद देता हूँ. अल्लाह उनको कामयाब करे अल्लाह से दुआ करता हूँ और सभी जाति धर्म के लोग इनके साथ हैं और इनके साथ रहेंगे. अल्लाह से मैं ऐसी उम्मीद करते हुए इनके लिए वहाँ की जो भी इनकी सोच इनकी जो कुछ भी इनका जो उम्मीद लेकर निकले हुए हैं उन सभी चीज़ों को अल्लाह कामयाब करे अल्लाह से दुआ करते हैं. सर निवेदन हुआ है क्या पूरा यहाँ से मतलब जो भी शासन के नियम कानून के दायरे में रहकर परमिशन लेकर सोलापुर मौलाना अबुल कलाम आज़ाद चौक से लेकर बाबा साहब अम्बेडकर चार उस्ताद महादेव देवी वड़कर से लेकर छत्रपति शिवाजी महाराज से लेकर संभाजी महाराज के पुतले से लेकर मुंबई तक चलते जाने का परमिशन तो ले चुके हैं और अल्हम्दुलिल्लाह सभी जाति धर्म के लोग इसके ऊपर सपोर्ट दिल से अपनी मुबारकबादी और प्यार और सपोर्ट कर रहे हैं. सामाजिक संघटना तर्फे आज 1 जनवरी 2025 नवा वर्षाची सुरुवात आम्ही करत आहोत. महाराष्ट्र अध्यक्ष मकबूल साहेब आमचे सोलापूर शहराचे अध्यक्ष इरफानभाई शेख आणि सोलापूरचे जिल्हाध्यक्ष रवी कांबळे हे जे आहे सोलापुरातून पाययात्रा मुस्लिम समाजाला 5% आरक्षण व संरक्षण देण्यासाठी मागणीसाठी आम्ही पायी चालत जाणार आहे. आमच्यासोबत तमाम समाजाचा आम्हाला पाठिंबा आहे. खास करून आमचे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे सर्व सोलापूर सिटीचे हाजी अब्दुल लतीफ पागवान साहेब यांचं मला खूप सहकार्य लाभलं आहे आणि तमाम समाजाकडे आम्ही अपेक्षा ठेवतो की तुमचे जे आहे पाठिंबा आम्हाला द्या आणि आम्हाला जे तुमच्या हाताने होईल ते मदत करा. आम्ही तुमच्या समाजासाठी आमच्या समाजासाठी लढत आहोत. आमचं एकच उद्दिष्ट आहे की आम्हाला फक्त जे आहे 5% मुस्लिम आरक्षण पाहिजे. सर तुम्ही इकडून ना चालत जातात आहे तिकडे जाऊन काय करणार? आम्ही तिथे जाऊन मंत्रालयामध्ये राज्यपालांना आणि मुख्यमंत्र्यांना लेटर देण्यात आहे आणि तिथे जाऊन निवेदन देतोय की आमची मागणी पूर्ण करा. आम्ही जोपर्यंत मुस्लिम समाजाला 5% आरक्षण व संरक्षण भेटत नाही ते आमचा लढा असाच सुरू राहणार. आमचा लढा असाच चालू राहणार. बरं